फ्रेंड्स, आज आपण भाज्यांची नावे शिकणार आहोत, इंग्लिश आणि मराठीमध्ये। चला तर मग बघूया भाज्यांची नावे। आपल्या पहिल्या भाजीचे नाव आहे पोटॅटो। पोटॅटो म्हणजे बटाटा। पोटॅटो म्हणजे बटाटा। पुढील भाजी आहे टोमॅटो। टोमॅटोला मराठीमध्ये टोमॅटो म्हणतात। मी आहे टोमॅटो। मी आहे ओनियन। ओनियनला मराठीमध्ये कांदा म्हणतात। ओनियन म्हणजे कांदा। हे आहे कॅरेट। कॅरेटला मराठीमध्ये गाजर म्हणतात। कॅरेट म्हणजे गाजर। ब्रिंजल। ब्रिंजलला मराठीमध्ये वांगे म्हणतात। ब्रिंजल म्हणजे वांगी। कुकुंबर। कुकुंबरला मराठीमध्ये काकडी म्हणतात। कुकुंबर म्हणजे काकडी। स्पिनच। स्पिनचला मराठीमध्ये पालक म्हणतात। स्पिनच म्हणजे पालक। ही आहे फेनिग्रीक। फेनिग्रीकला मराठीमध्ये मेथी म्हणतात। फेनिग्रीक म्हणजे मेथीची भाजी। हे आहे बॉटल गार्ड। बॉटल गार्डला मराठीमध्ये दुधी भोपळा म्हणतात। बॉटल गार्ड म्हणजे दुधी भोपळा। हे आहे बिटर गार्ड। बिटर गार्डला मराठीमध्ये कारलं म्हणतात। बिटर गार्ड म्हणजे कारलं। हे आहे रिच गार्ड। रिच गार्डला मराठीमध्ये दोडका म्हणतात। रिच गार्ड म्हणजे दोडका। स्पंज गार्ड। स्पंज गार्डला मराठीमध्ये घोसाळे म्हणतात। स्पंज गार्ड म्हणजे घोसाळे। हे आहे पंपकिन। पंपकिनला मराठीमध्ये भोपळा म्हणतात। पंपकिन म्हणजे भोपळा। हे आहे ग्रीन पीस। ग्रीन पीस म्हणजे मटर। ग्रीन पीसला मराठीमध्ये मटर किंवा वाटाणा म्हणतात। हे आहे कॉलीफ्लॉवर। कॉलीफ्लॉवरला मराठीमध्ये फुलगोबी म्हणतात। कॉलीफ्लॉवर म्हणजे फुलगोबी। हे आहे कॅबेज। कॅबेजला मराठीमध्ये कोबी म्हणतात। कॅबेज म्हणजे कोबी। ही आहे कॅप्सिकम। कॅप्सिकमला मराठीमध्ये ढोबळी मिरची म्हणतात। कॅप्सिकम म्हणजे ढोबळी मिरची। हे आहे ड्रमस्टिक। ड्रमस्टिकला मराठीमध्ये शेवगा म्हणतात। ड्रमस्टिक म्हणजे शेवग्याच्या शेंगा। हे आहे लेडी फिंगर। लेडी फिंगर म्हणजे भेंडी। लेडी फिंगरला मराठीमध्ये भेंडी म्हणतात। हे आहे गार्लिक। गार्लिकला मराठीमध्ये लसूण म्हणतात। गार्लिक म्हणजे लसूण। हे आहे जिंजर। जिंजरला मराठीमध्ये आले म्हणतात। जिंजर म्हणजे आले। हे आहे कोरिएंडर। कोरिएंडरला मराठीमध्ये कोथिंबीर म्हणतात। कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर। हे आहे मिंट। मिंटला मराठीमध्ये पुदिना म्हणतात। मिंट म्हणजे पुदिन्याची पाने। हे आहे रॅडिश। रॅडिशला मराठीमध्ये मुळा म्हणतात। रॅडिश म्हणजे मुळा। हे आहे बीटरूट। बीटरूटला मराठीमध्ये बीट म्हणतात। बीटरूट म्हणजे बीट। स्प्रिंग ओनियन। स्प्रिंग ओनियनला मराठीमध्ये पातीचा कांदा म्हणतात। स्प्रिंग ओनियन म्हणजे पातीचा कांदा किंवा कांद्याची पात म्हणतात। ही आहे ग्रीन चिली। ग्रीन चिलीला मराठीमध्ये हिरवी मिरची म्हणतात। ग्रीन चिली म्हणजे हिरवी मिरची। हे आहे रॉ बनाना। रॉ बनानाला मराठीमध्ये कच्चे केळ म्हणतात। रॉ बनाना म्हणजे कच्चे केळ। या भाजीला एलिफंट फूट याम असे म्हणतात। एलिफंट फूट यामला मराठीमध्ये सुरण म्हणतात। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का? तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या बालचमन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।